पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा गरम मसाला घरच्या घरी आणि झटपट तयार होणारा आहे हा. आजीच्या पद्धतीने माझी आजी अशी खूप सारा बनवून ठेवायची. घरात जास्त माणसं असल्यामुळं हा मसाला खूप बनवून ठेवायची आहे की नाही. झटपट बनणारी रेसिपी खूप सारा बनवून ठेवा. 5-6 महिन्यासाठी हा टिकतो मसाला आणि खूप छान, याची टेस्ट पण खूप छान येते. तुम्ही रोजच्या भाजीला पण घालू शकता थोडा थोडा, किंवा मग नॉनव्हेजच्या भाजीला पण घालू शकता. याची टेस्ट पण खूप अप्रतिम येते. आज आपण पारंपरिक पद्धतीने घरगुती गरम मसाला कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत. हा मसाला माझ्या आजीने मला शिकवलेला आहे, त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. हा मसाला आपण घरात बनवून ठेवला तर आपण रोजच्या भाजीला सुद्धा घालू शकतो थोडासा, आणि मटण भाजीला, चिकन भाजी, तुमचं जे काही नॉनव्हेज असेल त्याला तुम्ही रोज थोडा थोडा याला घालू शकता. आणि हा खूप सुंदर असा लागतो हा मसाला. आपण बाजारात आणायला गेलो तर खूप महाग भेटतात हे मसाले, आणि त्याच्यामध्ये धने वगैरे इतर साहित्य जास्त असतं. आपल्या घरच्या घरी बनवलेला हा मसाला कधीही चांगला असतो. त्यासाठी मी आज तुम्हाला याचं अचूक प्रमाण, मी 100 ग्रॅमचा मसाला करणार आहे, त्याचं मी अचूक प्रमाण मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर बघूया आपण याचं अचूक प्रमाण. आता इथे मी हे नाकेश्वर घेतलेले आहेत 5 ग्रॅम, आणि 5 ग्रॅम इतकी दालचिनी घेतलेली आहे, 7 ग्रॅम लवंग घेतलेली आहे, आणि आपली हे मिरे खूप तिखट असतात म्हणून आपण हे 5 ग्रॅमच घेतलेले आहेत. आणि शहाजिरे आणि मोठे जिरे, आपले रोज वापरातले जिरे आणि शहाजिरे हे मी 15 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि हे दगडफूल घेतलेलं आहे 5 ग्रॅम. अर्धा चमचा हे घेतलेलं आहे आपली मेथी दाणा, आणि हे आपलं ते थोडंसं याचं फूल आहे. आणि ही मोठी इलायची आहे, ती 5 ग्रॅम इतकी आहे. आणि 1 चमचा मी ही आपली हिरवी इलायची घेतलेली आहे, आणि ही चक्री फूल घेतलेलं आहे. इथं 2-3 चमचे मी धने घेतलेले आहेत, आणि इथं तमालपत्र घेतलेलं आहे, आणि हा आपला याचा तुकडा घेतलेला आहे हिंगाचा, आणि इथं थोडीशी मी कसुरी मेथी घेतलेली आहे. आपण आता हे सगळं जिन्नस गॅसवर भाजून घेणार आहोत. आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे. सर्वप्रथम गॅस ऑन करून घेतला आणि कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे धने, आणि या सर्व जिन्नस त्याच्यामध्ये घालून आपण एक 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर याला भाजून घेणार आहोत. सगळं एकत्र केलेलं आहे मी हा मसाला. आता याला 5 ते 10 मिनटासाठी कमी गॅसवर आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण याला कमी गॅसवरच सारखं असं मिक्स करतच याला भाजायचं आहे. आता आपला मसाला आपण एकदम करून ठेवतात गावाकडे या बायका याला, म्हणजे कसं रोजच्या रोज आपलं हे भाजीसाठी, भाजी झाल्यानंतर एक थोडासा अर्धा चमचा भाजीत घातला की याची टेस्ट खूप छान येते, म्हणून ह्या गावाकडे बायका खूप सारा मसाला करून ठेवतात. यस्वर झाला, हा गरम मसाला झाला, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा घेता येतो आणि भाजीला घालता येतो, म्हणून हा एकदम तयार करून ठेवतात. 5-5, 6-6 महिने हा मसाला टिकतो. याला एअर कंडिशन बरणीमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे हा 5-6 महिने याला काही होत नाही. काही बायका तर याला वर्षभर साठवून ठेवतात, खूप सारा करून ठेवतात. मी आता हा 100 ते 150 ग्रॅमचाच केलेला आहे. तर एक 5 मिनटं झालेले आहेत. आपला मसाला असा खरपूस असा भाजत आलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडासा ही कसुरी मेथी घालून घेणार आहे, आणि तिला पण 1 मिनटासाठी त्याच्यामध्ये मी मिक्स करून भाजून घेणार आहे. खूप सुंदर होतो हा मसाला. अशा प्रकारे जर मसाला करून ठेवला तर गडबडीमध्ये आपल्याला पटकन काढून घेता येतो, किंवा आपल्याकडे नसलाच तर आपण डायरेक्ट बाजारातून विकत आणतो किंवा दुकानातून विकत आणतो, आणि त्या मसाल्यामध्ये आपला घरचा मसाला असतो तसं त्या मसाल्यामध्ये एवढं काही नसतं.
त्यासाठी आपला हा घरच्या घरी बनवलेला कधीही चांगला. आता आपला मसाला भाजून चांगला तयार आहे. आता आपण याला थंड करून घेणार आहोत. मसाले आपले थंड झालेले आहेत आणि आपण याला मिक्सीच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये एक जायफळचा तुकडा पण घालून घेतलेला आहे मी आता पिसण्यासाठी. आणि याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालणार आहोत. तुम्ही हळकुंडसुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे हळकुंड नव्हतं म्हणून मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आणि याला आता आपण बारीक असं पिसून घेणार आहोत.